मित्रांनो, काय लिहिले वाचा जरा या गाडीत. वेड लावणारीच विचारते, वेडा आहेस का तू. हे वाचून चेहऱ्यावर एक स्मित हास्य आलं. पण नंतर नजर वर गेली तर वर लिहिले कष्टाची भाकर. कष्टाची भाकर वाचल्यानंतर मला माझे पहिले दिवस आठवलं. कारण मी पण एक काळ होता चहाची टपरी चालवत होतो आणि त्याच्यानंतर आता कष्टातून किती मोठं साम्राज्य निर्माण केलंय हे तुम्हाला दाखवतो. तेव्हा आता टाइम बघा, 2:49 झाली ती. तर चला तुम्हाला दाखवतो आपल्या पार्किंग मधल्या गाड्या. आता आपल्या गाडीवर बसूनच आपलं पार्किंग दाखवतो तुम्हाला. कारण की आपल्या हॉटेल एमबीसीचं पार्किंगच असताना 2 एकराच आहे. त्यामुळं चालत फिरून कधी दाखवायचं. आता रात्री उशीर झाला आपल्याला जायला, त्यामुळं गाडीवरच तुम्हाला दाखवतो. बघा आपलं किती मोठं साम्राज्य निर्माण झालंय आता. आणि साम्राज्य असं आपलं की कधी न टकबगणार आहे. कारण आपण करताना जे कष्टात केले. हे आपला ढाबा आहे बघा. इकडं बघा पूर्ण हाऊसफुल असं पॅक आहे, एकदम पॅक. लोकांचा विश्वासच आहे हो आपल्या एमबीसी या नावावर. आता पलीकडे गाडी घालतो जाते का पलीकडे काय बघा. इकडं महागे बी गाड्या झोपायच्या, इकडं अलीकडे बी गाड्या झोपायच्या. पलीकडे जायला आपल्याला रोड नाही. आता आपण ह्या बाजूला जाऊया. मित्रांनो, 2 एकर खचाखच फुल झाले आता सध्याला. हे बघा आपले वॉचमॅन रशीद भाई कंटिन्यू यांचं रातभर येतं जागे असते. ते यांचं चालू असते गाड्या उठवणं. जी गाड्यावाल्यांनी टायमिंग केले त्या टायमिंगला त्यांना उठवणं, चहा देणं. हे झाल्यावर ते जाते ते चहा पाणी करणं. आणि हे आपल्या हॉटेलचा BFL एरियाचा ॲडब्ल्यूचा पॉईंट आहे. BS4 BS6 गाड्या नवीन लिक्विड टाकते. ते आपलं पार्किंग आत पॅक असल्यामुळे बाहेर रोडवर बी गाड्या थांबलेल्या. धन्यवाद मित्रांनो.